पाणी काढ बरं पाणी. पाणी फेकू पाठवल्या सरपंचाले. काढो काढो पाणी राहिलं काऊन तो? 5व्या महिन्यापासूनची तर ऐकत नाही तो सरपंच. 4-5व्या महिन्यापासून काढो काढो पाणी येत. हिरीची सोय का हिरीची सोय कर अंडुले आणि आता कोणी बघत नाही उचलत. हे बाय चुल बोलते पाणी जाते त्या हिरीत आणि भोवताल कमी. काल नुसतं फेकत जावं हे नाली टाका लागन पायली टाका लागन म्हणे. तेव्हा हिरीत पाणी नाही जाईल म्हणे. हिरीची सोय करायची आहे म्हणे. 8 दिवस करतो म्हणे. ना अजून करायला घे ना हे आल की सचिव बाई. तर तिनं पाहिलं तर 8 दिवसात आम्ही करतो म्हणे. नाल्याचं काम चालू होऊ द्या म्हणे. 8 दिवसात करतो म्हणे. याले किती दिवस झाले? आता 15 दिवस झाले. 15 दिवस झाले. हो आणि त्यात पूर्ण नालीचं पाणी जाते विहिरीत. हो फेकून आहे त्या गड्डे गड्डे त्या तिकडून जाते. ह्या लिची रुपालीची ह्या चुल आहे तिकडून जाते पाणी. अच्छा. भोवतालूनच पाणी जाते विहिरीत. ह्या विहिरीच्या काठानं नाली आहे आणि त्या नालीच्या काठानं इथं जर बघा तर एक गड्डे आहे. ह्या गड्ड्यातून घुसीनं गड्डे केलेले आहे आणि ह्या गड्ड्यातून हे सांगत आहे बाया की ह्या विहिरीत पाणी जाते आणि ह्या विहिरीत पाणी गेल्यामुळे त्याच्यातले जे सूक्ष्म जीव आहे ते पण त्याच्यात चालले आहे. चुलबुलत आहे त्याच्यामध्ये. तर हे पाणी काही उपयोग करण्यायुक्त नाही आहे असं यांची म्हणणं आहे. नळ नाही आले तर खूप त्रास होतो असं यांचं म्हणणं आहे. आंघोळ करायला गेले तर अंग खाजवते असं या सांगतायत. भांडी भर काढलं ना ह्यावाले तेव्हाच पाणी घ्यायला पाहिजे नव्हतं. हो त्याच्यात खूपच जास्त गार होता ना. नाही काही सोय. पाण्याची अवस्था खूपच जास्त खराब आहे आणि हे पाणी वापरण्याजोगं नाही आहे. तरी वराडा गावाच्या माननीय सरपंच आणि सचिव मॅडम यांनी याच्याकडे लक्ष करावे जेणेकरून जनतेला पाण्यामुळे होणारे त्रास, कारण आता पावसाळा तोंडावर आहे, पाण्यामुळे अनेक आजार होतात, तर याच्याकडे तुम्ही लक्ष द्याल अशी आम्ही विनंती करतो.